नमस्कार मित्रांनो, कर्मबंधन चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही आपल्याला श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थीला करायचा हरिद्रा गणपतीचा एक असा उपाय सांगणार आहोत की जो उपाय केल्याने आपल्या शत्रूचा सफाया होऊन जाईल, आपल्या जीवनातील शत्रुबाधा नष्ट होऊन जाईल। या उपायामुळे आपले जीवन सरळ, सुगम आणि सफल होऊन जाईल। पण तत्पूर्वी जर का आपण आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राइब जरूर करा आणि सोबतच असणारे घंटीचे बटन अवश्य दाबा, जेणेकरून आमच्या वेगवेगळ्या उपायांचे व्हिडिओज आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील। तसेच आपण आमच्या व्हिडिओजना लाईक आणि शेअर नक्की करत चला, कारण या उपायांमुळे आपल्या जीवनामध्ये तर सुख समृद्धी येतेच, पण आपण केलेल्या एका शेअरमुळे दुसऱ्या कोणाच्या तरी जीवनातील दुःख, दुर्भाग्य, दरिद्रता संपून जाऊन त्यांच्या आयुष्याला नवीन उभारी मिळते। मित्रांनो, अशा प्रकारच्या उपायांचे व्हिडिओज आपल्यासाठी सादर करताना आम्हाला अनेक शास्त्रांचा, पुराणांचा सखोल अभ्यास करून हे उपाय मिळवावे लागतात व पूर्ण निष्पन्नांती मग हे उपाय आपल्या समोर सादर केले जातात। त्यामुळे आपण अवश्य आमच्या व्हिडिओजना लाईक आणि शेअर करत चला। आपण केलेल्या लाईक आणि शेअरमुळे आम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओज आपल्यासाठी बनविण्यास प्रोत्साहन मिळते, तर कमीत कमी एक लाईक आपण अवश्य करा। मित्रांनो, आज आम्ही आपल्याला एक फारच खास अशा उपायाविषयी सांगणार आहोत। तसे तर संपूर्ण श्रावण महिना हा फार महत्त्वपूर्ण आणि खास असतो व अशा या श्रावण महिन्यातील काही खास तिथींना काही विशेष असा उपाय करून आपण आपल्या शत्रूंना मित्र बनवू शकता, त्यांना आपल्या मित्रतेच्या गाठीमध्ये बांधू शकता। मित्रांनो, श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थीला हरिद्रा गणेशाच्या या खास उपायाने आपले शत्रू देखील आपले मित्र बनतील। श्रावण महिन्यामध्ये बरेच विशेष असे पर्व येतात, पण त्यापैकी श्रावण संकष्टी चतुर्थी या दिवशी खास करून गणपती बाप्पांच्या एका विशेष रूपातील पूजनाचे विधान शास्त्रामध्ये सांगितले गेले आहे। शास्त्रानुसार श्री गणेश हे चतुर्थीचे स्वामी मानले जातात। भविष्य पुराण, कृतकल्पतरू, चतुर्पूर्ग चिंतामणी अशा शास्त्रांमध्ये संकष्टी चतुर्थीला गणेश चतुर्थी म्हणून संबोधले गेले आहे। मित्रांनो, संकष्टी चतुर्थीला गणेशाच्या हरिद्रा स्वरूपाच्या पूजनाचे विधान आहे। हरिद्रा म्हणजे काय तर हळद, जी हळद आपण जेवण बनविताना वापरतो। पौराणिक मान्यतांनुसार माता त्रिपुर सुंदरीच्या द्वारे स्मरण केले गेल्यानंतर हरिद्रा गणेशाने प्रकट होऊन भांडासूर या दैत्याद्वारे केल्या गेलेल्या अधिचार यंत्राला नष्ट केले होते। जितक्या देखील प्रकारचे तांत्रिक टोने टोटके असतात ते हरिद्रा गणपती क्षणात नष्ट करून टाकतो। मग आपला शत्रू आपल्यावर कसल्याही प्रकारचा तांत्रिक प्रयोग करू दे, हरिद्रा गणेशाचा विशिष्ट प्रयोग त्या तंत्र प्रयोगांना नष्ट करून टाकतो। मित्रांनो, हरिद्रा म्हणजे हळद। तंत्रशास्त्रानुसार हरिद्रा गणपती माता बगलामुखींचे अंग देवता आहेत। माता बगलामुखींचे पूजन हरिद्रा गणेशाशिवाय होऊ शकत नाही। मित्रांनो, आपण पाहिले असेल की विवाहासारख्या मंगल कार्यामध्ये हळद खेळली जाते। त्याचे कारण असते की विवाहासारख्या कार्यामधून अमंगल दूर होऊ दे। हळद ही फारच शुभ, सौभाग्यवर्धक आणि विघ्ननाशक मानली जाते। बरेच लोक एखाद्या कार्याला जाण्यापूर्वी खिशातून थोडी हळद घेऊन जातात, कारण त्यांचे कार्य निर्विघ्नपणे पार पडावे। मित्रांनो, हरिद्रा गणेशाला अत्यंत शुभ मानले जाते। हरिद्रा गणेशाचे स्वरूप फारच निराळे आहे। त्यांचा वर्ण पिवळा असून त्यांनी पिवळ्या रंगाचे रेशमी वस्त्र परिधान केले आहेत। सुवर्ण मुकुटाने सुसज्जित चतुर्भुज गणपती असे त्यांचे रूप असून त्यांच्या वरच्या डाव्या हातामध्ये अंकुश व खालचा डावा हात वर मुद्रेत असून वरच्या उजव्या हातात पाश आणि खालच्या उजव्या हातामध्ये एक रत्नकुंभ धारण केलेला आहे। हरिद्रा गणेशाचे पूजन हे पिवळ्या वस्तूंनी केले जाते, म्हणजे जर का आपण तुपाचा दिवा प्रज्वलित केलात तर त्या तुपामध्ये देखील हळद मिसळली जाते। कनेरीची पिवळे फुले त्यांना वाहिली जातात। पिवळी मिठाई, बेसनाचे लाडू अर्पित केले जातात। हळदीने टिळक केला जातो व चंदनाचा धूप दाखवला जातो। तर मित्रांनो, या दिवशी उपाय म्हणून आपण काय करायचे आहे की ज्यामुळे आपले शत्रू देखील आपले मित्र बनतील। मित्रांनो, या दिवशी
आपण एक पिवळी चपाती किंवा रोटी बनवायची आहे। म्हणजे पिठामध्ये थोडी हळद मिसळून पिवळी रोटी बनवावी, किंवा आपण बेसन पिठाची देखील रोटी बनवू शकता। जसे आपल्याला वाटेल तशी आपण रोटी बनवावी व या रोटीवर किंवा या चपातीवर आपल्या उजव्या हाताच्या पहिल्या बोटाने, ज्याला आपण तर्जनीचे बोट देखील म्हणतो, तर आपल्या हाताच्या पहिल्या बोटाने थोडेसे मध घेऊन पहिल्या बोटाच्या साहाय्याने शत्रूचे नाव त्या रोटीवर, त्या चपातीवर लिहायचे आहे। यानंतर शत्रूचे नाव लिहिलेली ही रोटी गणेशाला अर्पण करावी, त्याचा भोग गणेशाला लावावा व त्यानंतर ही रोटी पिवळसर रंगाची छटा असणाऱ्या गाईला खायला घालावी। थोड्या पिवळसर असणाऱ्या गाईला ती खाऊ घालावी। त्याचबरोबर एका विशेष अशा मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे। तो मंत्र आहे ओम हुम गम ग्लौम हरिद्रा गणपतये वरद वरद सर्वजन हृदये स्तंभय स्वाहा। ओम हुम गम ग्लौम हरिद्रा गणपतये वरद वरद सर्वजन हृदये स्तंभय स्वाहा। ओम हुम गम ग्लौम हरिद्रा गणपतये वरद वरद सर्वजन हृदये स्तंभय स्वाहा। ओम हुम गम ग्लौम हरिद्रा गणपतये वरद वरद सर्वजन हृदये स्तंभय स्वाहा। मित्रांनो, हा तांत्रिक मंत्र आहे, त्यामुळे अगदी अचूक असा या मंत्राचा आपण जप करावा। हा मंत्र आपल्याला व्हिडिओच्या स्क्रीनवर तसेच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आमच्या starlive.in या वेबसाईटवर मिळून जाईल। मंत्र पुन्हा एक वेळ सांगतो। ओम हुम गम ग्लौम हरिद्रा गणपतये वरद वरद सर्वजन हृदये स्तंभय स्वाहा। या मंत्राचा आपण यथाशक्ती जप करायचा आहे। मित्रांनो, या उपायामुळे आपले शत्रू देखील आपले मित्र बनून जातील। आपण हा उपाय अवश्य या श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थीला करावा। फारच साधा आणि प्रभावी असा हा उपाय आहे। यामुळे ज्या काही आपल्या समस्या असतील त्या संपून जातील। ज्या देखील प्रकारचे तांत्रिक प्रयोग आपल्या शत्रूने आपल्यावर किंवा आपल्या परिवारावर केले असतील, तर ते सर्व तंत्र प्रयोग तत्काळ नष्ट होऊन जातील। आपल्या जीवनातील सर्व नकारात्मकता निघून जाईल। आपल्या जीवनातून दुःख, दुर्भाग्य, दरिद्रता कायमची निघून जाईल व आपल्याला आपल्या इच्छित कार्यामध्ये यश मिळायला लागेल। आपल्या जीवनामध्ये सुख आणि समृद्धी येईल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अशा प्रकारचे आमचे व्हिडिओज जास्तीत जास्त प्रमाणात आपल्या मित्रांना, मैत्रिणींना, आप्तेष्टांना, पाहुण्यांना, स्वकीयांना पाठवत चला, कारण एखाद्या माहितीमुळे यापैकी कोणाचे तरी भले होऊ शकते। त्यांच्या जीवनातील समस्या संपून जाऊन त्यांच्या जीवनाला उभारी येऊ शकते। धन्यवाद।